जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रावलापाणी पर्यटन स्थळ विकास संदर्भात आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा पाहणी दौरा। आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि आमदार राजेश पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला। या दौऱ्यादरम्यान परिसरातील पर्यटन क्षमता, मूलभूत सुविधा आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले रावलापाणी हे आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा आहे। या परिसराला पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे स्थान मिळावे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच आदिवासी सांस्कृतिक वारसा जतन करत शाश्वत विकास साधता यावा, या उद्देशाने पाहणी करण्यात आली। यावेळी रस्ते, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, परिसर सुशोभीकरण तसेच पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित विभागांना समन्वयाने काम करून आवश्यक प्रस्ताव व नियोजन सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। या पाहणी दौऱ्यास उपवनसंरक्षक तळोदा सुहास चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अने नवंदर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, पंचायत समिती तळोदा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, इलेक्ट्रिकल व बांधकाम, निवासी नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला असून यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अधिकची माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। रावलापाणीमध्ये माननीय आमदार सरांसोबत त्या दिवशी सकाळी आमची भेट झाली। एक सभागृह कम म्युझियम आणि एक लायब्ररीचा प्लॅन ऑलरेडी तिथे आहे आणि तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे ती बिल्डिंग। त्यामध्ये पण थोडे अजून प्रपोजल्स देण्यासाठी त्यांना सांगितले। एक आर्किटेक्ट मार्फत जे आपल्याला डिझाईन्स वगैरे तयार करायचे ते पण तिथे आम्ही पाठवणार आहोत। रस्तेचा एक मेजर इश्यू आहे कारण एक मोठा पॅच आहे ज्यामध्ये आता रस्ता नाहीये, तर भरपूर लोकांना पोहोचता येत नाही। तर ते पण आमदार सरांमार्फत पण आणि आमचे मार्फत पण आता बजेटमध्ये त्याचे इन्क्लुजनसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। आणि जे खाली आपला मेन एरिया आहे ज्यामध्ये ऍक्च्युअल जे इव्हेंट आपला भरपूर वर्षांपूर्वी झाला होता, तर तिथे पण एक थोडासा ट्रेल करण्याची इच्छा आहे की जी हिस्ट्री ऍक्च्युअली आहे ते लोकांना माहिती झाली पाहिजे की काय झालं होतं। तिथे एक शांतीचं जे प्रार्थना स्थळ पण आहे त्याला पण थोडा विकसित करून, कारण प्रत्येक वर्षी भरपूर मोठी संख्यामध्ये लोक रावलापाणीमध्ये येतात। तर द इंटेन्शन इज की म्हणजे ते पूर्ण एक खालचा जे वॉकिंग ट्रेल आहे प्लस आपला सामाजिक सभागृह कम म्युझियम आणि लायब्ररी, ज्या लोकांना खाली जाता येणार नाही त्यांना मग तिथेच एक वॉकिंग हिस्ट्री दिसली पाहिजे की कोणते टाइमवर काय काय झालं आणि आपले जे शहीद जे झाले त्यांना पण एक श्रद्धांजली आपल्याला देता येईल असे एक स्मारक आणि तो एक जागा आपल्याला निर्माण करायची। आणि सोबत मोठा काम ऍक्च्युअली रस्ता सँक्शन करण्याचा आम्ही आता प्लॅन करत आहोत की बजेटमध्ये त्याचं इन्क्लुजन झालं की रस्त्याच्या सोबत सोबत हे तिन्ही काम सोबत होतील आणि मग त्याला आपण ॲज अ पर्यटन स्थळ आणि इन जनरल ऑल्सो कम्युनिटी पॉइंट पण निर्माण करू शकतो, कारण प्रत्येक वर्षी आपलीच कम्युनिटीचे भरपूर लोक तिथे येतात। तर मला वाटतं त्याला ती पण एक खूप इम्पॉर्टंट हे आहे।